जबरदस्त पिक्चर होता म्हणताना चेअरमन. कुठं पाहिला तू? मोबाईल वर का? OTT वरती. बाबू ते ना हिरो काय करतो, हिरो ते हिरोईनला संकटातून वाचवतो. डायरेक्ट प्रेमात पडते ना हिरोच्या. आयला म्हणजे भावनिक ब्लॅकमेलिंग, म्हणजे संकटातून वाचवलंय बरोबर प्रेमात. विषय काय माहितीये का, बाकीच्या भानगडी दाखल त्याच्यात ना महागडं गिफ्ट ना महाग पळणे, डायरेक्ट प्रेमच. मग आयला मग तुम्ही बी करा राव असं काहीतरी. तुम्ही एखाद्या तुमच्या हिरोईनला मदत करा, हिरोईनला इम्प्रेस करा. अहो पण आम्हाला कुठे हिरोईन आहे राव चेअरमन. चेअरमन तुम्ही लई प्रयत्न केले, बर पण तुम्ही असा प्रयत्न करा का हिरोईन डायरेक्ट तुमच्या गाड्यात. आयला म्हणजे या पिक्चर वाणी आम्हीच फिल्म करायची. आम्ही मदत करू लागतो तुम्हाला. मग आयला तुम्ही सगळे म्हणल्यानंतर होऊ शकतो बरं का प्लॅन. करा प्लॅन. आता करायचा काही प्लॅन. असं करू आपण. तुम्ही दोघं नाही तरी मावालेवानी दिसतातच बरं का. कोण प्रेम कमल्या ना. तुम्ही फक्त तोंडाला आहे ना आता अशी रुमाल बिमाला बांधा. सुजाताबाई नगरला गेले सकाळीच. सुजाताबाई थोड्या वेळाने गावात येणार, पर्स घेऊन पर्स घेऊन आले तर तुम्ही मस्तपैकी गाडीवर मागून जायचे, सुजाताबाईची पर्स हिसकायची आणि घेऊन जायचे पुढं. पुढे गेल्यानंतर मग पाळून मी मागून गाडीवर आलो. काय झालं बाई लगेच रडणार ना आम्हाला सांगणार माझी पर्स गेली. मग आम्ही एकदम लगेच कुठे बाई तुम्ही थांबा, आता आलो पर्स घेऊन. का गाडीला आम्ही नाटक करणार, पीक हाणल्या सगळं पुढे येणार, तुम्ही आम्हाला पर्स द्यायची का. मग बाई पुढे आम्ही जाणार आणि बाईला पर्स दिली का बाई डायरेक्ट चेअरमनच्या गाड्या. कस काय प्लॅन? लई भारी प्लॅन. लगेच आता कामाला यांना सांगा हे परत घेऊन तिथं थांबा म्हणून, नाही तर ते जाते निघून. नाही तुम्ही पुढे त्या चिंचा खाली थांबायचं आणि बाळू बाईला बी आपण सांगू जागे होता, नाही तर बाई आपल्या मागे येऊन बघायची कुठे. परत बी उचकायची नाही काही तुम्ही नाही तर बाई म्हणे चेअरमन पैसे काढून घेतले. तुम्हाला आहे ना स्पेशल पैसे दिले जातील. पर्स एकदम सीलबंद आहे तशी. चला आली का एकदम दामादामाने घ्यायची. हे बघा ती दिसली पलीकडे घे पलीकडे राहते. भाज स्पीड कमी कर. चल ना रे बाळ्या. अरे गेले खरी दिसणार निघावं लागेल आपल्याला, नाही तर हे ना ते बॅग बरोबर आहे ना बाईला बी खाली पाडायची. चला उगा काही राडा व्हायची आजचं. चेअरमन बघा चोर माझी बॅग चोरून चालला होता. चोऱ्या करता का तुम्ही? अरे नको रे. चेअरमन मी तुमचा माणूस आहे. आता गप फटके खाय. तुम्ही ना आताच्या आता पोलीस स्टेशनला फोन करा आणि याला पोलिसाचा ताब्यात द्या. पोलीस कशाला पोलीस म्हणलं का आता तो जामिनावर बाहेर येईल. बाळ्या याला आपल्या तिकडे तालमीत घे हंडी मार कुठ याला. चांगला आहे ना. चल तुम्ही आता चला, मी तुम्हाला घरी सोडतो. बरं झालं तुम्ही आले. बसा आता सावध राहत जायचं जरा. मारले यो दागाबाज निघाला. पळून जातो भाड्या. मी काय करू मग धरलंच असं त्याला. चेअरमन तुमच्यामुळं मला कामल्याला मारावं लागलंय बरं का लई. आता मी बी मारले बाबा. आता काय करतो आपल्याला तिथं कुठं उघड होऊ देतो. पण पोलीस स्टेशन पर्यंत आलो होतं ना. अरे पण मी गेला असतं का पोलीस स्टेशनला तुला येडे आहे. बरं जाऊ दे आता प्लॅन दुसरा आहे. पण ह्यो भाडवा पळून गेला का नाही आता ह्यो पुढं मी आता प्लॅन इतका भारी आहे ना. आता हे बघ आपण काय करायचं, तुम्ही दोघांनी बाईच किडनॅप करायची. आता ती हाणणारच नाही बाई. तुम्हाला काय करायचं, तू असं रुमालावर त्या बेशुद्ध पडायचं ना क्लोरोफॉर्म ते औषध या असं रुमालावर टाकून ठेव. तू बाईच्या माग चालायचं आणि हळूच बाईच्या नाकाला रुमाल लावायचा. बाई बेशुद्ध उचलायची दोघांनी बरं का. दोघांनी उचलायची. माझी गाडी तिथं गाडीत बाई बेशुद्धच आपल्या त्या फार्म हाऊसवर तिथं यायचं आणि तिथून मग बाई शुद्धीत आली तर लगेच मला फोन लावायचा. चेअरमन बाई जर 1 पीस मध्ये पाहिजे ना असेल तर 10 लाख रुपये द्या, आम्ही किडनॅप केलंय बाईला. कस काय प्लॅन? थोडा रिस्की आहे. ऐक
मग मी 10 लाख रुपये घेऊन येईन. का लगेच 10 लाख रुपये दिले का बाईची सुटकान बाई इम्प्रेशन बाई लगेच चेअरमनच्या गाड्यात पण हे भारी काम करायचं. दुपारच्या वेळेला आपल्या गावात कुणी नसते. कोणाला तापास बी लागणार नाही. याचे खास 10,000 तुम्हाला इनाम. हा पण काम फत्ते झालं पाहिजे. हा. तेवढं करणार ना 100%. हा ती बाटली देऊ का तुला ती फॉर्मची. हा बेदार सूरत देखनी रसी रखनी अरे सुजाता बाईच्या मागं कोण आहे दोघं? 100% गावात चोर आलेले. सुजाता बाईला जाऊ दे पुढं, यांच्या आहे ना बोखांडी थोडी आणतो. बाई काय झालंय? याला काय आलं? अरे धमनी डोक्याला लागून हे काम मलाच करावं लागतंय वाटतं. अरे 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 बाळे अरे कामल्या परत सापडला मार खाते बघ त्याला. आपल्याला सोडावं लागत नाही तर आपलंच भांड फुटेल. त्याला आहे ना आपल्या तालमीत घे. चेअरमन त्याला आहे ना पोलीस स्टेशनला ना. पोलीस स्टेशनला जामिनीवर लगेच सुटन. बाळ्या आपल्या तालमीत घेऊन जायला मागून. काही झालं नाही ना बाई. दिवसा ढोळ्या लोक लुटायला येतात बघा बघा ना कसं या सरपंचाच्या हातात ग्रामपंचायत दिल्यावर असं होतंय. चला तुम्हाला मी सोडतो. तुम्ही ना दर वेळ झाला 2दा झाले. अरे बाय भाऊ असे मारून राहिले. अरे इतकं मारून राहिले मला तुम्हाला माहिती ना खोटं चाललंय किंवा काय कुठे पण ते पैशावर मारावं लागलं ना. काही जर आम्ही तुला मारलं नसतं त्या बाईला कळलं असतं ह्यो कामले बाईनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन जाळीची गाडी आणली असती तुला भरून नेला. पण 10,000 द्यायचे तुम्हाला. 10,000 फुकट नाही. अरे फुगाड काय म्हणजे आम्ही कामाला जाऊन तिकडे 10,000 कमी नाही जा मग. अरे एक बाई किडनॅप आहे ना. एक काम दिलं तर तुमच्याच्याने व्हायना चालले मार खात्यात. पण आम्हाला वाचाय मग तुम्हाला वाचीन कोण अशा जर संकटात सापडले हो. आणि हे कसं काय विषय तर पडले. मलाच कळलं नाही कोणतरी बोकांडी पडलं. हा आणि तू काय केलं. उघडाय गेलो तसं करून मला वाटणार मी बेशू झालो. अवघड. बरं जाऊ दे यांचं कामच नाही बाळ्या ते. अरे काय आता आपण असं करू एक तिसरा शेवटचा प्लॅन. आता काय नाही शेवट फायनल. आता ऐका ना ऐका फायनल आहे आता. याच्यात आपण काहीच नाही. आता तुम्हाला ऐका ना दिले झापडे पडले याला काय द्यायची ते द्या. मला 15,000 रुपये कमीत कमी लागतील. तिसरा प्लॅन आहे ना. पहिल्या प्लॅनला 5, दुसऱ्या प्लॅनला 5 आणि आता तिसऱ्या प्लॅनला 5. ऐका काय करायचं आता तुमचं कामच नाही काय. मी आणि बाई तिकडून अशा गप्पा मारीत येणार. आता आपल्याच याच्यात खोडा घालतोय कोण. गंठ्या. बाळू तू आता माझ्यासोबत नाही राहायचं. तू फक्त गांठ्या आपल्यात आला नाही पाहिजे. तू तेवढंच काम करायचं. मी त्यांना चांगलं कवळीत सोडायचंच नाही गांठ्या. आणि तुम्ही काय करायचं आता बाईंनी असं गप्पा मारत चाललो ना. बाई ह्या साईडनी असताना तुम्ही असा जवळून जोरात कट हाणायचा बाईला. बाईला कट हाणायच्या नादात तुम्हाला पाहिलं का बाईला मी असं ओढीन. बाईला त्या गाडीपासून वाचवीन. बाई म्हणजे चेअरमन होते म्हणून मी आज वाचले. मग बाई इम्प्रेस होईन आणि बाई लगेच चेअरमनच्या गाड्यात. आता काय अडचणी. आता तुम्हाला फक्त कट हाणायचा. बाकीचा मी समर्थ. कट आणून निघून जायचे तुम्हाला. मग काय अडचण नाही. चालतंय ना मग आहे का नाही. चालेल सोपा आहे आता प्लॅन. चला लगेच आता 5 मिनिटात. मग काय चाललंय बाकी. ते भारी फुलं असतात बरं का याची. ठीक आहे तुम्हाला. मग आता कोणतं पाहिजे नव्हतं. भाऊ 2 चोट्टे दिसत आहेत मला गावात.
छोटे दिसते एकाला पकडायचा प्रयत्न केला पण ते कसला तरी वास आला आणि मी बेशुद्ध पडलो त्यासारखा. येतो आईला चोर म्हणजे ते वासाचं घेऊन हिंडत ते काय सगळं हा वासाचं काहीतरी नेलं. आईला सका हा हेच चोर आहे भाऊ. अरे हेच चोर आहे. अरे दुसरं गावात प्रेम अयो, काय झालं चेअरमन? कसं सांगू काय झालंय? कशाला गाडी चालवतो रे? चालवता येत नाही? बघा कसं पळाला बघा. ती पळू द्या मला धरा. यो 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 यो. काय होईल? झालं काय नेमकं? सरपंच आली होय. अहो, लय गाडी लागली इथं. गाडी लागली? धडकच बसले का लय त्रास होतोय का? लय त्रास होतोय. आईला चेअरमन सजा मिल रही तो गुन्हा विचारूर होय होंगे. ती बघू नंतर पहिले दवाखान्यात चला चला मोठी गाडी घेतो बोलू मी. चला बाई तुम्ही जावा घरी. अहो गाडी कोणाची आहे? जाळ करा त्या गाडीचा. चला नका ओरडू दवाखान्यात नेतो.